आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळ तू. हा. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आमच्याकडे 1 रुपयाही नसताना, मग तरी सुद्धा आम्ही जरी राधानगरी तालुक्यात जरी नसतो, इथे जरी असतो तर त्यांनाच आम्ही मत दिलं असतं. आता आपण राधानगरी तालुक्यातील अडसुळवाडी या गावी आलो. या गावी देखील आमदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून एका रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता आपल्यासोबत तेच आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काकी, तुमचं नाव काय आणि कोणतं ऑपरेशन झालेलं? मंगल दिनकर सोळंबे. हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे. कुठं झालं ऑपरेशन? काय मुंबईला झालंय. मुंबईला. हिरानंदिनी. बर. एकंदरीतच बाहेर किती साधारण खर्च या ऑपरेशन साठी सांगितलेलं? तरी 3 लाखाच्या वर सांगितलं होतं. मग त्यानंतर आम्हाला साहेबांची माहिती मिळाल्यानंतर समजलं. त्यानंतर आम्ही साहेबांच्याकडे गेलो. मग साहेबांनी असे आम्ही फाईल दाखवली की असं असं आमचं हे करायचं. आम्हाला त्यांनी मदत केली आणि मग त्यांनी स्वतःहून आम्हाला मुंबईला नेऊन त्यांच्या माणसाने आम्हाला ते हॉस्पिटल हिरानंदिनीचे तिथे ऍडमिट केलं आणि त्यानंतर माझं ऑपरेशन केलं आणि त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आमच्याकडे 1 रुपयाही नसताना. एकंदरीतच तुम्ही बोलात आता, मात्र त्यांनी दिलेल्या सुविधेचे लाभार्थी तुम्ही आहेत. त्यांचा मतदारसंघ देखील तो नाहीये. काय वाटतं? तरी सुद्धा आम्हाला त्यांनी मदत केली. मग तरी सुद्धा आम्ही जरी राधानगरी तालुक्यात जरी नसतो, इथे जरी असतो तर त्यांनाच आम्ही मत दिलं असतं. म्हणजे ती खंत मनात आहे. खंत म्हणावं. एकंदरीतच तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांकडे कसं गेलात? काय तेच की आमच्या गावामध्ये राधानगरी तालुक्यामध्ये अडसुळवाडीमध्ये गाव आहे, तिथे एक साहेबांचं असं नाव सांगितलं. त्याच निर्णयाने आम्ही कागलला गेलो. मग ते साहेब असे बसलेले होते. मग साहेबांना आम्ही फाईल दाखवली. मग त्यांनी आम्हाला हे ऑपरेशनसाठी पत्र दिलं आणि त्यांच्या माणसाने आम्हाला मुंबईपर्यंत माहिती दिली. आता व्यवस्थित आहे? काही त्रास नाही? नाही, त्रास नाही. चालता करतं. आताच तुम्ही पाहिलात की खर तर मतदारसंघातलं नसताना देखील अशा अनेक रुग्णांच्या मागे आमदार हसन मुश्रीफ हे उभे तर आहेतच, मात्र दारापाशी कोणीही गेलेल्या व्यक्ती हातात काहीही नसताना ते परत पाठवले नाहीत. रिकाम्या हाताने त्यांनी कधीच परत पाठवले नाहीत. हे ह्याच गोष्टीवरून दिसून येते. कित्येक लांबून माणसं त्यांच्या दारी आजपर्यंत गेली आहेत आणि ते सर्वच भरलेल्या हाताने परत आले आहेत असं म्हणलं तरी काही गैर होणार नाही. कॅमेरामन नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.